नमस्कार, महाराष्ट्र रेसिपी स्वाद्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण धाबा किंवा रेस्टॉरंट स्टाईल मूग दाल तडका घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा हे आज आपण पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 1 कप बिना सालाची मूग डाळ घेतली आहे। तर याऐवजी तुमच्याकडे सालाची डाळ असेल तर ती देखील तुम्ही इथे घेतली तरी चालेल। तर आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि डाळ आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे। तर डाळ स्वच्छ धुवून झाली की आता यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि डाळ आपण 15 ते 20 मिनिटांसाठी पाण्यात भिजवत ठेवायचे। तर डाळ मी 20 मिनिटं पाण्यात भिजवून घेतले। तर बघू शकता डाळ छान भिजली आहे। तर आता यातील पाणी काढायचं आहे आणि डाळ आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तर डाळ तुम्ही कुकरला देखील शिजवून घेऊ शकता, पण कुकरला खूप जास्त डाळ शिजली जाते, त्यामुळे आपल्याला कुकरला शिजवायची नाही। तर ही ते मी पातेल्यात शिजवून घेणार आहे। तर इथे मी पातेल्यात पाणी गरम करत ठेवलं आहे। तर यामध्ये आपल्याला ही डाळ टाकून घ्यायचे आणि यामध्येच आपल्याला आता अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा तेल टाकायचे। तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। तर डाळीला आपण आता उकळी येऊ देणार आहोत। तर डाळीला उकळी आली की डाळीवर जो फेस आला आहे तो आपल्याला चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित काढून घ्यायचा आहे। तर यामुळे डाळीच्या चवीमध्ये थोडासा फरक पडतो। आता ही डाळ आपण आता 15 ते 20 मिनिटं शिजवून घ्यायचे। तर डाळ मी 15 मिनिटं छान शिजवून घेतली। मस्त आपली ही डाळ छान शिजली आहे। आता या डाळीसाठी आपण फोडणी तयार करून घेणार आहोत। तर फोडणीसाठी मी कढईत 2 छोटे चमचे तेल गरम करत ठेवले आहे। तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकायचे। तर जिरे मोहरी आपल्याला छान तडतडू द्यायचे। यामध्येच मी 2 लाल मिरच्या टाकले, त्यानंतर 1 चमचा ठेचलेला लसूण टाकलाय। आता लसूण आपल्याला तेलामध्ये हलकासा परतून घ्यायचे। तर लसूण तेलामध्ये छान परतून झाला की इथे मी 1 छोटा बारीक चिरलेला कांदा टाकलाय। आता ही कांदा आपण आता सोनेरी कलर येईपर्यंत तेलामध्ये परतायचे। तर या अगोदर देखील मी तुमच्यासोबत मसूर दाल तडका ही रेसिपी शेअर केली आहे, तर त्याची देखील लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तर कांद्याला सोनेरी कलर आला की यामध्येच आपल्याला आता बाकीचे मसाले ॲड करायचे। 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर। तर हे मिक्स करून घ्यायचे। तर यामध्येच आता 1 छोटा टोमॅटो बारीक चिरलेला टाकलाय। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचे। आता हे टोमॅटो आपल्याला मसाल्याबरोबर मऊ होईपर्यंत परतायचे। तर यावर आपल्याला आता झाकण लावायचे, म्हणजे टोमॅटो लवकर मऊ होतील। तर टोमॅटोंना मी 1 मिनिट झाकण लावून छान शिजवून घेतले। तर टोमॅटो छान मऊ झाले आणि मसाले देखील आपले तेलामध्ये छान असे परतून झाले। तर आता यामध्ये आपल्याला शिजवून घेतलेली डाळ टाकायचे। आता हे मिक्स करायचे आणि त्याच पातेल्यामध्ये मी अर्धा ग्लास गरम पाणी टाकून घेतलंय। आता हे यामध्ये टाकायचे। आता मिक्स करायचे। तर धाबा किंवा रेस्टॉरंटमध्ये जी डाळ मिळते ती थोडीशी घट्ट असते, त्यामुळे मी थोडीशी घट्ट करणार आहे। हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी देखील वाढू शकता। आता यामध्ये 1 चमचा गरम मसाला आणि थोडीशी कस्तुरी मेथी टाकायचे आणि परत एकदा आपल्याला छान मिक्स करायचे आणि डाळ आपण 5 ते 7 मिनिटं उकळी येईपर्यंत शिजवून घेणार आहोत। तर
7 मिनटं मी लो गॅसवर या डाळीला उकळी काढून घेतली. तर मस्त आपली ही छान डाळ शिजली आहे. आता वरतून सर्वात शेवटी आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि याला परत एकदा मिक्स करायचं आहे. तर इथे आपली मूग डाळ तयार झाली आहे. तर आपल्याला ही काढून घ्यायची आहे आणि या डाळीसाठी तडका तयार करायचा आहे. तर ह्या डाळीला तुम्ही तुपाचा किंवा तेलाचा तडका दिला तरी चालेल. तर इथे मी तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल टाकून घेतलं आहे. तर तेल गरम झालं की 1 चमचा जिरे टाकूया. जिरे छान फुलले की बारीक कट केलेलं लसूण टाकायचं आहे. त्यानंतर कढीपत्ता टाकूया आणि हे चमच्याने मिक्स करायचं आहे. तर गॅस बंद करायचा आहे आणि 1 चमचा लाल मिरची पावडर टाकायचं आहे. तरी ती मी काश्मीर लाल मिरची पावडर टाकली, त्यामुळे आपल्या डाळीला छान कलर येईल. आणि वरतून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आहे. आता हा तडका आपल्याला या डाळीवर टाकायचा आहे. तरी ते आपला धाबा किंवा रेस्टॉरंट स्टाईल मूग दाल तडका तयार झाला आहे. तर पाहू शकता किती सुंदर आणि छान दिसत आहे. हा तुम्ही चपाती, नान किंवा राईससोबत खाल्ला तरी खूप छान लागते. घरी नक्की ट्राय करून पहा. तर रेसिपी कशी वाटली मला खाली कमेंटद्वारे नक्की कळवा. तर नेहमीप्रमाणे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसोबत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.